अरे चौथा बॉल था. षटकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतो. फुलटॉस शेड्यू होता पायावरती. नवजोत गावकरला मात्र त्या ठिकाणी विचार करण्यासाठी भाग पडतात. 6 धावांची नोंद त्या ठिकाणी होत असताना नक्कीच पाहायला मिळते. षटकार आला. डॉट चेंडूची सांगता त्या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकाच्या आधाराने संघाची पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होत असताना नक्कीच पाहायला मिळते. चांगला फटका सागरच्या बॅटमधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जातो. बॅटची गडा फलंदाज या ठिकाणी फसलाय. माघारी परतावं लागतं. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची गडा लागली आणि यष्टीरक्षकाकडून काही चूक पाहायला मिळत नाही. श्यामला नक्कीच या ठिकाणी सागरची विकेट मिळेल. सागर बॅक टू द डगआउट. नक्कीच परवेजला पाहतो. सरळ खेळला फटका. हरीश त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षण करतील. एक धाव मात्र मिळेल. श्याम अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना पॅट्रॉइट संघाच्या बाजूने टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना चेंडू नक्कीच पाहायला मिळतं. बॅट्समनला समजलं नाही असं सांगत असताना कारण
ज्या लेंथवर चेंडू पडला होता त्याच्यापेक्षा जास्त कदाचित दुसरी घेतली असावी. अद्याप चांगली गोलंदाजी श्यामच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र स्लोवर गतीचा चेंडू, एक जाव त्या ठिकाणी मिळेल. रनआउटची संधी त्या ठिकाणी होती. सबस्टिट्यूट प्लेयर भरत भोराला आपण पाहतोय. वाईडचा इशारा आलाय. फुलटच चेंडू खेदा आलेला नाहीये अद्याप. आपण विचार केला तर फुलर लेनचा चेंडू होता. श्यामला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटक या ठिकाणी समाप्त होईल. षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 16 धावा. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त या षटकामध्ये 5 धावा आल्यात. चांगलं षटक. आणि आता ते षटक आहे ते म्हणजे माय परफॉर्मन्स सोबत 15 धावा या षटकामध्ये गुडायच्या आहेत. पंधरा धावा जर गुडला नाही तर मात्र 5 धावा मायनस होतील किंवा 15 धावा पर्यंत जर पोहोचले तर मात्र 5 धावा निश्चितपणे ऍड होतील. आजच्या दिवसामध्ये आपण एकदाही पाहिलेलं नाहीये की 15 धाव्यांपर्यंत कुठचा संघ माय परफॉर्मन्स ओव्हरमध्ये पोहोचला. तर या सामन्यामध्ये हे दृश्य पाहायला मिळू शकतं का हे नक्कीच शुभमच्या बॅटिंगवर फार निर्भर असेल. शुभम आणि परवेजची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला परफॉर्मन्स ओव्हरसाठी पाहायला मिळते. पहिला चेंडू साईराजच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जास्त वेळ घेत आहे क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. एक पंचांकडून इशारा येईल परफॉर्मन्स ओव्हरचा. 15 धावा या षटकामध्ये नक्कीच निश्चितपणे तुम्हाला गुटाव्या लागतील. दोन धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या गेल्यात. दोन धावा निश्चितपणे या ठिकाणी एकवटल्या जातील. ओव्हर थ्रोची एक धाव. फटका फसला. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. दोन धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे केला जाईल. सहा धावा नक्कीच या षटकामध्ये एकवटल्या गेल्यात. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा या ठिकाणी आल्यात. आणि आपण जर पाहतो उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. आणि जर विचार केला 9 धावा तुम्हाला 3 चेंडूमध्ये करायच्या आहेत परफॉर्मन्स ओव्हर सक्सेसफुल रित्या पार पाडण्यासाठी. फटका लाजवाब आहे. चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6. षटकार.
2 चेंडूमध्ये 3 धावा नक्कीच या ठिकाणी निश्चितपणे कुठायच्या आहेत. परफॉर्मन्स ओव्हर सक्सेसफुलरित्या पार करण्यासाठी एखाद मोठा फटका जर इथून पुढे आला तर मात्र 5 धावा निश्चितपणे प्लस होतील, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. शुभम स्ट्राईक मला शुभमच्या खांद्यावरती जास्तीत जास्त जबाबदारी आहे. हे षटक कशा प्रकारे पार करायचं आहे त्याच्या खांद्यावरची जबाबदारी. हा निर्णायक फटका होता कारण पहिल्या सुरुवातीला 3 चेंडूमध्ये पाहिलं 2-2 धावा प्रत्येक चेंडू मागे आल्या होत्या. तदनंतर आलेला षटकार. पुन्हा एकदा साईराज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना शुभमच्या विरोधात. वाईडचा इशारा आलाय. येस, इट इज अ वाईट बॉल. दोन चेंडूमध्ये 2 धावा करायच्या आहेत परफॉर्मन्स ओव्हर पार पाडण्यासाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. या एका चेंडूवर जी मेहनत केली आहे, जी जद्दोजहद केली आहे पहिल्या 5 चेंडूवरती, ती या चेंडूवरती निर्णायक ठरू शकते. कारण एक चेंडूमध्ये 2 धावा जर बनवल्या नाहीत तर मात्र 5 धावा निश्चितपणे मायनस होतील. म्हणजे काहीही करून 2 धावा पळायच्या आहेत. विकेट देखील सांभाळून ठेवायची आहे पुढील येणाऱ्या ओव्हरसाठी. फार मेहनत करावी लागेल एका चेंडूसाठी. आणि नक्कीच निश्चितपणे हा चेंडू डॉट फेकण्यात आला. नाखुश असतील पण निर्णय मान्य करावा लागेल. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम ठरेल. आणि माय परफॉर्मन्स ओव्हर झाल्यानंतर मात्र निश्चितपणे या ठिकाणी 2 धावा करू शकले नाही आहेत आणि 5 धावा त्याच्यामध्ये मायनस होतील. सरळ खेळलेला फटका. चेंडू ट्रॅव्हल होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. फटका हवेमध्ये इझी पिकिंग्स. झेल टिपला जातोय. फलंदाज निश्चितपणे या ठिकाणी बाद होईल. परवेज ची विकेट या ठिकाणी नक्कीच जाईल आणि आता त्याची जागा घ्यायला मैदानात अमन सिंग. अमन सिंग ला कुठेतरी लेट या ठिकाणी पाठवलं जात आहे कारण आपण जर पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये नक्कीच चांगली बॅटिंग त्या ठिकाणी केली जाते. स्कोरबोर्डचा जर आपण विचार केला तर स्कोरबोर्डवरती 26वा त्या ठिकाणी नक्कीच पोहोचलाय. तर षटक क्रमांक 3 या ठिकाणी 4 या ठिकाणी मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय, माफ करा. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. हातातला झेल या ठिकाणी सुटेल. 2 धावेसाठी प्रयत्न करतील का?
गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. श्याम त्या ठिकाणी असेल, एक जाव मात्र मिळेल. चांगला झेल त्या ठिकाणी टिपत असताना नक्कीच पॉइंटच्या रिटर्न मध्ये आणि फलंदाज या ठिकाणी पाहत होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अमन सिंगला माघारी परतावं लागतं. धावा फुलकावरती आणि गोलंदाजीसाठी नक्कीच प्रमोद पवारला आपण पाहतोय. प्रमोद पवारचा जर आपण विचार केला तर जास्त करून गोलंदाजीमध्ये आपण त्यांना पाहत नाही, पण नक्कीच कशा प्रकारची गोलंदाजी करतात. भरपूर सीझन्स या ठिकाणी झालेत पण अद्याप त्यांनी गोलंदाजी केली नसावी टुर्नामेंटमध्ये. चांगला फटका पहिल्या चेंडूवरती, हल्ला चढवलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार आणि चांगला झेल त्या ठिकाणी घेत असताना नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी चढवलेला हा हल्ला शुभमचा. अजून एक चांगला फटका त्याच दिशेमध्ये टोलवलेला हा चेंडू, हा देखील सीमारेषा पार जाईल. षटकार डॉट आणि षटकार हा येतोय पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अजून एक त्याच दिशेमध्ये टोललेला चेंडू, श्याम झेल खाली, मिस जजमेंट, पुढे आले, मागे चेंडू निघून गेला. चौकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप्स. सेफ फिल्डर आहे तसं बघायला गेलं तर, आपण जर विचार केला श्यामचा तर सेफ फिल्डर आहे, पण आता या ठिकाणी मात्र मिस जजमेंट पाहायला मिळते.
वेट +1 2 धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या जातील. लेग 22 47 फलकावरती. स्लोवर 1 पिक केलं, ऍड केलं आणि डिस्पॅच केलं. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. हा अजून एक या ओव्हरचा तिसरा षटकार शुभमच्या बॅटमधून लाजवाब बॅटिंग करत असताना शुभमला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स. 50 अप 53 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आला. सत्तावन्न धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. फटका बराच काळ हवेमध्ये आहे. एक धाव 58 धावा फलकावरती ऍड होतील. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ या षटकामधील शिल्लक आहे. येस फलंदाज या ठिकाणी बाद होईल. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. एक
61 धावा फलकावरती. फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. फलंदाज शेवटच्या शीटवरती या ठिकाणी बाद होईल. स्कोर बोर्डचा जर आपण विचार केला तर 65 धावा फलकावरती झाल्यात आणि इथून पुढे 66 धावांचं आव्हान असेल. 66. या पुढच्या सत्रामध्ये पॅट्रोइट संघ बॅटिंग करत असताना कमालीची लढत पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये 36 चेंडूंचा खेळ असेल आणि 66 धावा बनवायच्या असेल. 36 आकडा दोन्ही संघांमध्ये मैत्रीपूर्व लढत नक्कीच पाहायला मिळेल, पण ती झुंज मात्र नक्कीच पाहण्यासाठी इच्छुक असतील. पॅट्रोइट संघ बॅटिंगसाठी संदीप खिची इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच कशा प्रकारे परफॉर्म करतील पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल आणि गोलंदाजीची कमान मात्र कोण सांभाळेल देखील ते पाहणं तितकंच गरजेचं असेल. पॅट्रोइट संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला श्री साई सद्दी संघ पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघांची लढतीमध्ये कोणता संघ बाजी मारेल आणि कुठच्या संघाला मात्र या ठिकाणी विजयाचा स्वाद घेता येणार नाही नक्कीच हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. भेटूया पुढच्या सत्रामध्ये.
मॅचला सुरुवात होते. एका बाजूला ओझिल रॉड्रिगेस, दुसऱ्या बाजूला संजय. नक्कीच कमालीची जोडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना ओझिल रॉड्रिगेस सरळ खेळलाय फटका. आडव्या बॅटनी चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न मात्र निश्चितपणे या ठिकाणी सफल झालाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. संजूच्या बॅट मधून हा येतोय चौकार. फिल्डर त्या साईडला गेला आणि मात्र बॉल या साईडला पाठवलाय. क्षेत्ररक्षण अप्रतिम त्या ठिकाणी जयला आपण पाहिलं. सहा धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करत असताना ओझिल रॉड्रिगेसच्या विरोधामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. बॅटची गडा लागली. क्षेत्ररक्षक आहेत. तोंडाला बॉल लागेल त्या ठिकाणी दुखापत झाली नाहीये ते बघायचंय. फक्त जरा पाणी घेऊन जायचं. 12वा खेळाडू जर कुठचा असेल तर त्यांनी कृपया करून पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दुखापत झाली. असं बॉल टर्न झाला त्याच्यानंतर डोळ्याला मात्र लागला. नक्कीच व्यवस्थित जर असतील तरच खेळायचं. अन्यथा सबस्टिट्यूट खेळाडू जो असेल तो प्रतिस्पर्धी संघ त्यांना अलाउ करायचा कृपया करून. चला दुखापत झाली असेल तर कृपया करून बाहेर बसायचं विनंती असेल. मॅच थोडीशी आपण फास्ट आता जो टाइम गेला त्याच्यामध्ये कव्हर करावे. नक्कीच डोळे फार नाजूक जागा असते आणि जास्त काही असेल तर नक्कीच डॉक्टरकडे दाखवायचं विनंती असेल. पुन्हा एकदा मॅच रिस्टार्ट त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये हरीश पाडेल फलंदाजी करत असताना ओझिल रॉड्रिगेस फटकाला जवाब खेळलाय. मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 6. घुडनाडेकर तमाशा देख षटकार.
चांगला चेंडू त्या ठिकाणी फेकण्यात आला. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा उचल तयार होईल गोलंदाजीसाठी. बॅटची कडा लागल्या आणि बॅटची कडा लागली आणि या ठिकाणी 4 धाव्यांसाठी मात्र चेंडू निघून जात आहे. नशिबाचा चौकार या ठिकाणी येत असताना नक्कीच हरीश पाटीलच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मी त्या तब्बल 4 चौकार. वक्रतुंड संघर्ष कर्णधार आणि नित्या 11 संघर्ष कर्णधार कृपया करून स्टेजवर यायचं. तुमचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. वक्रतुंड 11 आणि नित्या 11 या संघर्ष दोन्ही संघर्ष कर्णधार कृपया करून स्टेजशी संपर्क साधा. नाणेफेकीचा कौल केला जाईल. इशारा या ठिकाणी नक्कीच पंचांच्या बाजूकडून दिला जातो. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा. जय गोलंदाजी डायवर. चांगली गोलंदाजी अखूट टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी. फटका फसलाय. फटका बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल सुटलाय. जीवनदान मिळत असताना चांगली गोलंदाजी अद्याप जयच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल कारण 2 चेंडू अखूट टाकल्यानंतर हा बॉडीलाईनचा चेंडू होता. सुजित पवार या ठिकाणी विनंती असेल. सुजित शर्मा या ठिकाणी विनंती असेल टॉस साठी यायचं. सुजित शर्मा. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून घेऊन काढलाय. 4 धाव्यांच्या लगत चेंडू जात असताना पाहायला मिळतोय. यस चौकार आहे. डॉट चेंडूची सांगता होत असताना नक्कीच पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी जयच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 27. परफॉर्मन्स ओव्हर. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटका या ठिकाणी समाप्ती झाली आहेत आणि जर आपण पाहिलं
तर निश्चितपणे ही परफॉर्मन्स ओव्हर जी आहे ती महत्वाची आहे. परफॉर्मन्स ओव्हरचा जर आपण विचार केला, शुभम बॅटिंग करत होते आणि आता गोलंदाजीची कमान देखील त्याच्यावरती सोपवली आहे शुभम वरती. परफॉर्मन्स ओव्हरची पायसे काय करतील. बॅटची गडा लागली आणि निश्चितपणे 4 धावा या ठिकाणी एकवटल्या जातात. लाजवाब स्ट्रोक, सरळ स्ट्रेट ॲज अन ॲरो, शेंडूला पाठवला हरीश पाटीलच्या बॅटमधून सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. चांगला फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. थोडंसं सुरुवातीला फंबल नक्कीच झाले होते. या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये धावसंख्या आली आहे तब्बल 13 धावा आल्यात आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 2 धाव्यांचीच गरज असेल. परफॉर्मन्स ओव्हर जर सक्सेसफुल रित्या पार करायची आहे तर शुभमचा जर विचार केला सेम सिच्युएशन होती बॅटिंग करत असताना 2 चेंडूमध्ये 2 धावा करायच्या होत्या पण मात्र त्या निश्चितपणे झाल्या नव्हत्या. रोखलं होतं गोलंदाजांनी, आता त्याला देखील रोकावं लागेल. फटका लाजवाब आहे आणि माय परफॉर्मन्स ओव्हर आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा पॅट्रॉइट संघ या ठिकाणी सक्सेसफुल रित्या पार करत असताना नक्कीच पाहायला मिळतात. जेवढा धावा बनवतील या षटकामध्ये त्याच्यामध्ये 5 धावा निश्चितपणे प्लस होतील आणि कमालीची बाद या ठिकाणी पॅट्रॉइट संघासाठी. अजून एक चांगला फटका त्याच दिशेमध्ये, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतात तब्बल 4. चौकार.
56 53 सरळ केलेला चेंडू एक जाऊन निश्चितपणे मिळेल. 54 धावा धावफलकावरती नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगला गॅदर त्या ठिकाणी जयच्या माध्यमातून. जयच्या फिल्डिंगचा विचार केला तर आठवतं 3 ते 4 वर्ष झाल्या असावी त्या गोष्टीला. 2 ते 3 वर्ष तर निश्चितपणे 5 झेल एका मॅच मध्ये त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी घेतले होते. चौकार आला. इथून पुढे 7 धाव्यांची गरज असेल. 59 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू होता आणि चेंडूला याही चेंडूला बिरकावून दिलाय सीमारेषा पार. आता फक्त औपचारिकता मॅच मधल्या फक्त शिल्लक असतील. स्कोर्स आर लेवल 65. एक धावेशी गरज असेल. 65 धावा धावफलकावरती झालं. 66 धावांचं आव्हान आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा हा चेंडू झाल्यानंतर लवकरात लवकर विनंती असेल. नक्कीच जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. 66 धावा सक्सेसफुलरित्या चेस केल्यात आणि विनंती असेल चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. प्रतिस्पर्धी संघाला विनंती असेल.